मनोज जरांगेंचं आझाद मैदानात आंदोलन, मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा एल्गार, राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल। आझाद मैदानात कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे। आंदोलकांसाठी दुपारचं जेवण बनवण्यात आलं, त्यांच्याशी संवाद साधलाय। मराठा आरक्षणासाठी मराठ्यांनी एल्गार पुकारलाय। आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने मराठे एकवटले आहेत। आझाद मैदानच्या आसपासच्या भागात सुद्धा मोठ्या संख्येने मराठ्यांचा वावर आता बघायला मिळतोय। याचा आढावा घेतला आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया। मनोज जरांगे पाटील आझाद मैदान या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्रभरातनं लाखोच्या संख्येने मराठा जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अशामध्येच एक दुपारची वेळ झालेली आहे। तिकडचं चित्र जे आहे ते मी तुम्हाला दाखवू इच्छितो। या ठिकाणी कशा पद्धतीने मराठा बांधव हे आपल्या सोबतच आपल्या जेवणाची सोय जी आहे ती घेऊन आलेली आहे। अर्थातच आपण त्यांच्याशी बोलायला जाऊयात। दादा, कुठून आलेले आहात तुम्ही आणि काय बनवलंय तुम्ही? आम्ही पोहे बनवलेत, लातूरवरून आलेलो, लातूर। अर्थातच हे आंदोलन किती दिवस चालेल याचा काही ठाव ठिकाणा नाही, पण मात्र आपण किती रेशन आणलंय? आम्ही 15 दिवसाचं सोबत घेऊन आलो, लागलं तर घेऊन येतात गावाकडून आणखी। आम्हाला कमी जर पडलं राशन तर तुम्ही पाठीमागून घेऊन या। काय म्हणत आहे परत एकदा? आम्ही गावाकडे सांगून आलोय, आम्ही 15 दिवसाचं घेऊन चाललोय। जर आम्हाला जास्त थांबायची वेळ आली मुंबईत, आम्हाला जर राशन पाणी कमी पडलं तर तुम्ही गावाकडून परत येणारे आमचे काही बांधव आहेत त्यांना घेऊन येण्याची कल्पना दिली आम्ही। अच्छा, मग अर्थातच तुम्ही किती जण आहात आणि किती दिवस तुम्ही थांबणार आहात? अर्थात आमच्या गाडीमध्ये टोटल 22 जण आहेत आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही, आमच्या डोक्यावरती गुलाल पडणार नाही, दादांचा जोपर्यंत आदेश निघणार नाही आपल्याला की परत जायचंय गावाकडे, तोपर्यंत आम्ही इथून आमचा जीव जरी गेला तरी हलणार नाहीत आणि मुंबई सोडणार नाहीत। अर्थातच एक प्रश्न, रेशन मध्ये तुम्ही काय काय आणलेलं आहे, काय काय सामग्री आहे? राशन मध्ये आम्ही तांदूळ आणलेले आहेत, संध्याकाळी खिचडी वगैरे करण्यासाठी, नाश्त्यासाठी पोहे वगैरे आणलेले आहेत, कांदा टोमॅटो वगैरे भाजीचं सामान वगैरे आणलेलं आहे, शेंगदाणे वगैरे सगळं आम्ही आमच्या पोटाची सोय व्यवस्थित करून आलेलो आहेत। आम्हाला सरकार घाबरण्याचा प्रयत्न करतंय पण आम्ही सरकारला अजिबात घाबरणार नाहीत। आम्ही दादांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत। मनोज जरांगे यांना कोण भेटायला येणं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि सोबतच आंदोलनाची पुढची दिशा काय असेल हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे। जर्नलिस्ट विजय देशमुख सोबत मी शुभम उमाय, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।